नमस्कार। या साच्यावरून आपल्याला कळलंच असेल की आजची आपली रेसिपी आहे मोदकाची। चला तर मग अगदी कमीत कमी साहित्य वापरून हा झटपट होणारा मोदक आपण आज बघूया। इथे मी 10 शुगर फ्री बिस्किट वापरलेले आहेत। हे मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचे। जर तुम्हाला थोडंसं ओबडधोबड वाटत असेल तर थोडंसं चाळून घ्या, पण बारीक पुडच घ्या। आता यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे। साधारण पाऊण ते 1 वाटी बिस्किटाचा जर चुरा असेल तर त्यासाठी पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट वापरायचा आहे। आता आपण कलर येण्यासाठी बीट वापरणार आहोत। तर बीट मी मिक्सर मध्ये बारीक करून त्याचं पाणी गाळून घेतलेलं आहे, ते इथं वापरते। पाव वाटी बीटचा रस आपल्याला इथं लागणार आहे। आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला जर डार्क कलर आवडत असेल तर यामध्ये खाण्याचा रंग वापरला तरी चालेल। आता ही इन्स्टंट मोदक असल्यामुळे आपण यामध्ये कंडेन्स्ड मिल्क घालतोय। तर पाव वाटी कंडेन्स्ड मिल्क मी इथं वापरलेलं आहे। हे व्यवस्थित बाइंड झालं पाहिजे, त्यासाठी आपण हे हाताने मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता असा छान असा आपला गोळा तयार झालेला आहे। थोडंसं तूप लावून मी पुन्हा एकदा मळून घेते, जेणेकरून मोदकाला थोडीशी चमक येईल। आता आपण मोदकाच्या साच्याला दोन्ही बाजूनी तूप लावून घेऊयात, जेणेकरून मोदक चिकटणार नाही आणि चमक देखील येईल। आणि हे व्यवस्थित साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। इथं मी शुगर फ्री बिस्किट वापरलेले आहेत, त्याऐवजी आपण गुड डे, मारी किंवा पार्लेजी जरी वापरलं तरीही चालेल। नक्की हा लाल कलरचा बिस्किटांचा आणि बीट वापरून केलेला मोदक तुम्ही देखील करून बघा। अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये हा तयार होतो। हे बघा किती मस्त असा आकार आला याला, आणि तूप लावल्यामुळे थोडीशी शाईन देखील आलेली आहे। काही मोदकांना मी डेसिकेटेड कोकोनटनी कोटिंग केलेलं आहे वरून, नाही केलं तरीही चालेल। आणि यामध्ये आवडत असल्यास ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता। झटपट होणारे असे आपले मोदक तयार आहेत। चला तर मग माझी कन्या काय फीडबॅक देते ते बघूया। कसे झाले तेजस्वी? आवडले तुला?